राज्यात विधानसभा निवडणुका घोषित झाल्यापासून 2 आठवड्यांच्या राजकीय रणधुमाळीनंतर प्रचार काही काळ शिल्लक असताना मुरुम शहरात महायुतीच्या वतीने पदयात्रा काढून जाहीर सभा घेण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुरुम शहरात दिनांक 18 नोव्हेंबर सोमवार रोजी भव्य पदयात्रा काढून त्यानंतर पदयात्रेचे जाहीर सभेत रूपांतर झाले। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पदयात्रेस फटाक्यांची आतषबाजी करत हलगीच्या निनादात सुरुवात झाली। महायुतीच्या सर्वच घटक पक्षांना सोबतीला घेऊन विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांची पदयात्रा शहरातील मुख्य मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, नगर परिषद कार्यालय, पोलीस ठाणे मार्गे डॉक्टर आंबेडकर वाचनालय येथून अण्णाभाऊ साठे चौक मार्गे मुरुम शहरातील मिरवणूक मार्ग असणाऱ्या अशोक चौक, किसान चौक, सुभाष चौक, गांधी चौक, हनुमान चौक मार्गे पुन्हा अशोक चौक येथून अण्णाभाऊ साठे चौक येथे आली। पदयात्रा साठे चौकात आली असता त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले। या सभेसाठी जिल्ह्याचे माजी खासदार रवींद्र गायकवाड, विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले, ज्येष्ठ नेते भीमराव वर्नाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी प्राचार्य दत्ता इंगळे, शिवसेना नेते चंद्रशेखर मुदकन्ना, भारतीय जनता पक्षाचे नेते श्रीकांत मिनियार, RPI आठवले गटाचे हरीश डावरे यांच्यासह माजी नगराध्यक्ष रशीद शेख, माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, माजी नगरसेवक आयुब मासुलदार, महावीर नारायणकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाबा कुरेशी, गणेश अंबर, भाजपच्या महिला नेत्या अनिता जाधव, शोभा बेगमपुरे आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते। यावेळी जाहीर सभेचे प्रास्ताविकपर मनोगत विलास भटकर तर प्राचार्य दत्ता इंगळे, हरीश डावरे, शौकत पटेल, श्रीकांत मिनियार, चंद्रशेखर मुदकन्ना यांच्यासह महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले आदींनी मनोगते व्यक्त केली। यावेळी चौगुले यांनी बोलताना आजपर्यंत विधानसभा मतदारसंघात केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर मांडला। शिवाय येणाऱ्या काळात या विधानसभा मतदारसंघात कोणते विकास कामे केली जाणार आहेत याबाबत सविस्तर मांडणी केली। त्यानंतर खासदार रवींद्र गायकवाड यांच्या भाषणाने जाहीर सभेचा समारोप करण्यात आला। या पदयात्रा व जाहीर सभेसाठी तालुका उपप्रमुख राजेंद्र शिंदे, शहर प्रमुख सुरेश मंगरुळे, अमृत वर्नाळे, जिल्हा उपप्रमुख भगत माळी, शाहूराज शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी तसेच घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले। या जाहीर सभेसाठी मुरुम शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी केलेले भाषण आपल्या सर्वांसाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या वतीने दाखवण्यात येत आहे। जिथं उमेदवार थांबून जर काही हाताला लागत नसेल तिथं उगाच गरिबाच्या पोराला उभं करायचं, पाडायचं, त्याचं घर जाळायचं, या पद्धतीचं राजकारण आयुष्यात रवी गायकवाडने केलं। हे वरच्या नेते लोकांना सांगितलं काय करायचं तुम्ही बघा, अन्याय बघतील जो ह्याला उभार म्हणणार नाही। आजपर्यंतच्या राजकारणात ज्या वेळी जो माणूस मला तिकीट मागायला आलाय त्यावेळेस त्या माणसाला मी सांगितलं की तुझं वेळ आलं ते करणं बरोबर। एवढंच नाही, इथं वर्णाळ्या नाही, सगळ्यांनी तयार केलं वर आला जिल्हा परिषदला बिलकुल नाही आलं। चांगला धंदा करून खावे कशाला उद्या पण नसलेलं काय व्यवसायामध्ये त्यांनी प्रगती करावी आणि म्हणून अण्णाला सांगायचं की बिलकुल थांबू दिलं नाही। असे अनेक उदाहरणं या तालुक्यात की मी स्वतःहून त्यांना सांगतोय तुमचं एक क्षेत्र नाही या भागात। आता आम्ही काय शेतकरी आहोत,
पाऊस पडू न पडू आम्हाला शेताची काळजी घ्यावी लागतं, फुलं मारावं लागतं, हे आमच्या जन्माला लागलं. निवडून येऊ नाही तर पडू, आमचं काम आहे ना लढायचं. तुम्ही कशाला या भानगडीत पडला? ज्या क्षेत्रात काम करतात तिथून चांगलं काम करा ना. तिथं हाय ते पार उद्ध्वस्त झाले. असे असंख्य मी माझ्या बरोबरचे खासदार बघितले, आमदार बघितले, जे चांगले व्यावसायिक होते. उगच हे मोठं असं एक जादू असलेले आहे, लय भारी पुढारी आमदार खासदार म्हणजे लय मोठा. आपण फिल्म इंडस्ट्रीच्या हिरोला मोठं म्हणतो, पण ते लोक पुढाऱ्याला लय मोठं समजतात. आणि नाही ते हिरो हिरोईन ह्या पक्षाकडून त्या पक्षाकडून निवडणूक लढवून अजून मोठं व्हायचं बघतो. आणि आले 6 महिन्यात उद्या झालो म्हणते. उद्योगपती, कॉन्ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये आले. त्यांचे सगळ्याचे धंदे पडले. जेव्हा पदे गेली आता ती माणसं लढत आहेत. परवाच मी बिदरचे खासदार मला माझ्याबरोबर खासदार होते. दुसऱ्या टर्मला बिदरमधून निवडून आले. खूप मंत्री झाले केंद्रीय मंत्री. चांगला इंजिनियर, चांगला कॉन्ट्रॅक्टर असलेला माणूस राजकारणात आला. सगळा व्यवसायाच्या माणसाचा बंद पडला. मंत्री केंद्रीय होता, आला आणि पडला लोकसभेला. आज परिस्थिती अशा की धंदा करावा म्हणलं तर नव्यानं सुरुवात करता येईल. केंद्रीय मंत्री म्हणून कामं मागत राहायचं. हा ती सगळी यंत्रणा बिघडलेली. आणि तिथं वर 2 मंत्री झालं, इथं हे 2 मंत्री झाल्यावर का लई मोठं होतं असं नाही. असं कमवलेले तसेच जाते. हे कधीही संसाराला सुखाला लागत नाही. त्याच्यामुळे जेव्हा येतो तेव्हा निवडणूक लढवली पडला मग मात्र देणं झालेलंच असतं. प्रत्येक उमेदवारावर फेडतच बसावं लागतं. पुन्हा फेडायला उत्पन्नाचं साधन काय अशा स्वरूपाची परिस्थिती राजकारणात असते. आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्याला सगळ्याला सुद्धा हे राजकारण जाऊ द्या. तुम्हाला ज्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करावं, तुमची प्रगती करावी. हे खऱ्या अर्थानं असताना हे समजवण्याचं काम आजपर्यंत होतं. मी आजपर्यंत जीवनामध्ये शिवसेना भाजप म्हणून काम करत असताना गावागावामध्ये भांडणे बंद व्हायला पाहिजे, एकोप्याचं वातावरण राहिलं पाहिजे या पद्धतीची भूमिका मांडत आलो. सगळ्या पक्षाची पुढारी एका रेस्ट हाऊसला गाठ पडले की एका कपात बिस्किटं बुडू हाणतात सगळे मिळून. ते चालतंय. आणि आमच्या पुढाऱ्यासाठी तुम्ही गावात भांडणं काय करायचं आहे? गरज आहे निवडणुकीपुरतं तुम्हाला जे उमेदवार आवडेल, जो पक्ष आवडेल त्याचा प्रचार करा, त्याला मतदान करा. निवडणूक संपली, मतदान झालं की बूथवरच्या माणसाने बाहेर येऊन एकत्र बसायला पाहिजे. तू गप्पा गोष्टी करायला पाहिजे. आपण शर्यत लावली पाहिजे की तू या बूथला निर्णय मी दिला, तू दिला तर मी तुला चहा पाहिजे होतो, मी आलो तर तू मला चहा पाहिजे. एवढा खेळीमेळीच्या वातावरणात हे झालं पाहिजे. बाकीचे करून आपल्याला काही परवडणार नाही. त्याने अनुभव अनेक गावातल्या लोकांनी घेतले आहेत. पण तो अलीकडच्या कालखंडात या पद्धतीचं गटबाजी तटबाजीचं राजकारण या तालुक्यामध्ये 90% बंद करायचं काम रवी गायकवाडने केलं. सुखाचं समाधान जेव्हा कुणाला पद मिळणार आहे की तिथं नसलेले केसेस अंगावर घ्यायचं उगतारका करत बसायचं या पद्धतीचं राजकारण परवडणार नाही. आणि म्हणून विकासाचं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्या पद्धतीचा उमेदवार ज्ञानराज चौगुलेला आम्ही दिला. माझी आमदारकी केली. राखीव मतदारसंघ झाला आणि हा मतदारसंघ राखीव झाला तेव्हा मला शिवसेना प्रमुखांनी विचारलं आता उमेदवार राखीव झालंय मग तू लोकसभा लढ. म्हणलं साहेब नाही, मी विधानसभेत माझा आमदार निवडून देतो, तुम्हाला जबाबदारी माझी. आणि पक्ष संघटनेचं काही कामदार मी काम करत राहतो, पण लोकसभेत मला इंटरेस्ट नाही. तेव्हा बाळासाहेबांनी मला सांगितलं की नाही तुला थांबावं लागेल. थांबलो निवडून केलं, पडलो 6,000 मतांनी. पण त्या काळात आजची सगळी परिस्थिती नव्हती. तेव्हा नरेंद्र मोदींची हवा नव्हती. ती पहिल्यांदा लोकसभा लढवली तेव्हा नावही कधी आमच्या तोंडात आलं नाही. त्या निवडणुकीत अटलजी, अडवाणीजी, बाळासाहेब हेच नाव घेऊन पडायचे. दुर्दैव माझं की सगळ्यात जास्त चांगले संबंध माझे प्रमोदजी महाजन, गोपराजी मुंडे
यांच्या आणि बाळासाहेब यांच्याबरोबर चांगले संबंध होते. ती माणसं निघून गेली. या पद्धतीचे माणसं राजकारणात आयुष्यात कधीही आपल्याला मिळू शकणार नाही. आणि त्या विचारातून घडलेला एक मी कार्यकर्ता आहे म्हणून प्रामाणिकपणानं आजपर्यंत मी काम करत राहिले. त्या पद्धतीचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी करावं हे मला अपेक्षित आहे. हे चांगलं वाटतं. आपल्या बुद्धीला आत्मपरीक्षण करू, मध्ये मनाला विचारावे करावं का नाही, हे योग्य वाटलं ते जर तुमच्या सद्विवेक बुद्धीनं तुम्हाला सांगितलं तर ते काम आपण करावं. कुणाच्या तर नागाला लागून कोणाच्या तर ऐकून काय तर करून काय भागत नाही. आणि म्हणून आपला संसार आपल्याला चालवायचा आहे. कोण निवडून आला गेला म्हणजे आपला संसार कोण चालवत नाही. फक्त आपल्या संसाराला आपल्या गावाच्या विकासाला मदत करणार